काही हे तांत्रिक प्रकार असतात। देवासमोर घाण करायची म्हणजे तिथे भूत येतात, मग त्या भूतांना वापरायचं, नाव घ्यायचं संन्यासाचं, की आम्ही संन्यास घेतो, आणि घाण करायची। जे संन्यासाला सोबत नाही तसंच वागायचं, म्हणजे तिथून जे काही संन्यासत्व म्हणजे जे काही त्यातलं तत्व असतं ते निघून जातं। ते निघून गेल्याबरोबर तिथे भूत येतात आणि भूतांचं राज्य अशा रीतीने लोक परमेश्वराला तिथून काढून करतात। तेव्हा हे लक्षात आणलं पाहिजे की आमच्या फोटोवर सुद्धा कधी कधी काळी छाया आलेली आम्ही पाहिली। आश्चर्याची गोष्ट की आमचं चित्त तिथून गेलं नाहीच, आम्ही तिथे फोटो असून सुद्धा, म्हणजे फोटो इतका साक्षात आहे पण त्याच्यावर सुद्धा काळी छाया येते। त्याला कारण असं की तिथे काहीतरी घाणेरडे प्रकार त्या फोटो समोर होतात, किंवा कुणी काहीतरी त्याच्यावरती आरोपण केलेला आहे किंवा काय, तर आमचं स्वतःच असं आहे। तसं सगळं चांगले होतं, आम्ही फार छान आहोत, पण पटकन चित्त निघून जातं, मग तिकडे लक्ष जात नाही आमचं। म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही कितीही प्रयत्न केला की आपलं चित्त लावायचं, तरी ते चित्त लागणार नाही, तिथून निघूनच जाणार। मग लोक म्हणतात, अहो एवढे मोठे मिनिस्टर आहेत हे माताजी, आता काय करता तुम्ही? पण त्यांना आम्ही भेटणारच नाही, मग कसं तरी करून ते जमायचंच नाही। ते एवढे मोठी माणसं आहेत, त्यांना भेटलंच पाहिजे तुम्ही, असं तसं ते काय जमायचं नाही, जुळायचं नाही, ते काय आम्हाला झेपायचं नाही, असंच काहीतरी होणार ते। तेव्हा परमेश्वराचं चित्त सुद्धा फार पवित्र आहे।